विडी घरकुल सागर चौक येथील श्रीकृष्ण देवस्थानात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव दिनांक 28 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2026 या कालावधीत भक्तिमय वातावरणात साजरा केला जाणार आहे। उत्सवानिमित्त दररोज सकाळी 6:30 ते 8 वाजेपर्यंत श्रीमद भगवद गीता पारायण तसेच सायंकाळी 5 ते 6 वाजता महिला भजनी मंडळाचा हरिपाठ होणार आहे। 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत सायंकाळी 6 ते 8 या वेळेत श्री परम गुरुदेव प्रभुजी, अमल हरिनाम प्रभुजी आणि धीर कृष्णदास प्रभुजी यांच्या मधुर वाणीतून माता कुंती, भगवान श्रीकृष्ण यांचे स्तुती व प्राकट्य बाललीला या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले आहे। तसेच कैलासवासी सिद्धराम दत्तात्रय कोलप्याक यांच्या स्मरणार्थ दररोज सायंकाळी प्रवचनानंतर प्रसाद वाटप करण्यात येणार आहे। 1 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता अष्टोत्तर शतघटाभिषेकाचे आयोजन करण्यात आले असून श्रीकृष्ण देवस्थानापासून सुरू होणारी मिरवणूक विविध मार्गांवरून मार्गक्रमण करून पुन्हा श्रीकृष्ण देवस्थान येथे समाप्त होणार आहे। यानंतर 2 सप्टेंबर रोजी रात्री 8 ते 10 श्री श्यामप्रेमी सत्संग मंडळ शेळगी यांचे भजन कार्यक्रम होईल। तर 3 सप्टेंबर रोजी रात्री 9 ते 12 श्री साई श्रद्धा कल्याण व्यंकटदास बाळू मदनाल व सहकारी यांच्या भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 6:30 ते 8 वाजता श्रीमद भगवद गीता पारायण समाप्ती, विष्णू सहस्रनाम, अभिषेक, महापूजा आणि आरती संपन्न होणार आहे। याच दिवशी रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी गुलाल सोहळा होणार असून तत्पूर्वी रात्री 9 वाजल्यापासून सोलापुरातील सुप्रसिद्ध पंडित श्री विष्णू सुदर्शना जिल्हा गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व लोककल्याणार्थ विवाह योग प्राप्ती, उत्तम संतान योग प्राप्तीसाठी श्रीकृष्ण पंचायतन महापूजा तसेच अन्य धार्मिक विधी करण्यात येणार आहेत। 5 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता श्रीकृष्ण भगवत कटाक्ष प्राप्तीसाठी पूजन, बीजमंत्र महाहोम हवन आणि तीर्थप्रसाद वाटप होईल। तर दुपारी 4 वाजता श्रीकृष्ण उत्सव मूर्तीची मिरवणूक श्रीकृष्ण देवस्थानातून सुरू होऊन विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा मंदिरात येणार आहे। या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन श्रीकृष्ण देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे। तरी ज्या भक्तांना या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमासाठी व अभिषेकसाठी देणगी द्यावयाची आहे त्यांनी मंदिराकडे संपर्क साधावा।